नमस्कार मित्रांनो, राणीच्या बागेची सफर या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आम्ही जेवण आटपून आता पुन्हा बागेची सफर सुरू केली आहे. सुंदर असा परिसर आहे. तेथे पर्यटकांची संख्या खूप होती. अतिशय गजबजलेला परिसर, इतर वेळा शांत असलेला हा परिसर असा गजबजलेला होता. आता आम्ही आलो आहोत चितळ, हरणाचाच एक प्रकार असलेलं चितळ बघण्यासाठी आलो आहे. त्यांच्यासाठीही त्यांना नैसर्गिक अधिवासाचा आनंद घेता यावा यासाठी सुंदर असा सेट बनवलेला होता. अतिशय शांतपणे चितळ आपलं चारा खात होती. त्यांना बघणारी गर्दी याची तमा न बाळगता ते अतिशय शांतपणे अगदी आपला चारा खात होते, आपलं पोट भरत होती. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगदी सुंदर असं हे मुंबईच्या कुशीत लपलेलं उद्यान आहे. पाहताच क्षणी तुम्हाला मन मोहित होऊन जाईल. पशुपक्ष्यांच्या सानिध्यात सुंदर असं हा उद्यान आहे. अतिशय प्राचीन असं हे उद्यान आहे. पशुपक्षी आणि त्याचबरोबर कलात्मकरित्या बनवलेले हे बगीचे आहेत. मित्रांनो, अशी जी उद्यानं असतात, मोठाली झाडे असतात, त्याच्यामुळे हे मुंबईचे फुफ्फुस म्हणता येतील. कारण वाढतं प्रदूषण, आजूबाजूचं वाढतं प्रदूषण, गाड्यांच्या वाढणाऱ्या संख्या, यामुळे जो प्रदूषण होतो तो काहीशा प्रमाणात कमी होण्यासाठी या उद्यानांची भर पडत असते. त्यानंतर आम्ही राणीच्या बागेची अगदी मनसोक्त सफर करत होतो. आमचे छोटे किलबिल परिवारही अतिशय आवडीने, कोणताही त्रास न देता, आईवडिलांना त्रास न देता मस्त सफर करत होते. मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा या बागेबद्दल ऐकलो होतो, पण मुंबईमध्ये कधी येता आलं नव्हतं. त्यामुळे ही आत्तापर्यंत तर कधी बाग बघितलेली नव्हती. आमच्या मुलांच्या समवेत ही बाग बघण्याचा आत्ता आम्हाला योग जुळून आला होता. अगदी आमचं मनही छोट्या मुलांप्रमाणे झालं होतं की लहानपणी आम्हाला ही बाग बघता आली नव्हती. कारण आमचं शिक्षण, आमचं बालपण हे सारं गावाकडे गेल्यामुळे मुंबईतल्या अशा ज्या काही ऐतिहासिक स्थळं आहेत ती आम्हाला बघता आली नव्हती. आज मुलांच्या बरोबर ही स्थळं बघता आली आहेत. आत्ता आम्ही आलो आहोत पेंग्विन पक्षी बघण्यासाठी, पण एवढी भली मोठी रांग होती. त्याच्यामुळे पेंग्विन बघण्याचा आमचा जो मानस होता तो आम्ही रद्द केला. आमचा जो प्लॅन होता तो रद्द केला. आम्ही परत उद्यानात, या उद्यानाची परत आम्ही सफर करू लागलो. मित्रांनो, झाडांच्या सानिध्यात कलात्मकरित्या बनवलेले हे बगीचे, त्यांच्या सानिध्यात फिरताना मजा काही औरच असते. आणि यामध्ये कृत्रिमरित्या बनवलेले हे जंगल आहे. एका घनदाट जंगलाला साजेसे असे हे जंगल आहे. आपण पाहू शकता, अतिशय कलात्मकरित्या सजवलेलं असं हे जंगल. लोकांना या जंगलाची सफर करायला खूप आवडते. त्यामुळे अनेक जण इथे खास बनवण्यात आलेल्या लाकडी ब्रिजवरून चालत होते. कलात्मकरित्या बनवलेले हे लाकडी ब्रिज जणू आपल्याला खेड्यात घेऊन जाण्याचा आनंद देत असतात.
अतिशय सुंदररित्या कलात्मकरित्या असे बनवलेले हे जंगल, बगीच्यामधलं जंगल, त्याच्या बाजूलाच लहान मुलांसाठी खेळण्यासाठी केलेली ही व्यवस्था. आमची बच्चे कंपनी तर सगळं पाहून हरकूनच गेले होते, कारण मुंबईमध्ये जी मुलं जन्मलेली असतात त्यांना गावाकडची जी वातावरण असं मोकळं दाट झाडी हे पाहणं खूप दुर्मिळ असतं त्यांच्यासाठी. तर त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत रानगेंडे पाहायला. अगदी दुपारची वेळ असल्यामुळे तेही सुस्तपणे पाण्यात पहुडले होते. आजूबाजूला पक्षी त्यांचा संचार करत होते. ते आपल्याच मस्तीत पाण्यामध्ये सुस्तपणे बसले होते. मित्रांनो, आज असा योग होता की सगळेजण सुस्त झोपले होते. आम्ही वाघ बघायला गेलो, तो वाघही सुस्त झोपला होता. त्याच्यानंतर अस्वल एका कोपऱ्यात जाऊन पळून लपून बसलं होतं. आणि आता हे पानगेंडे पाण्यामध्ये सुस्त बसले आहेत. त्याच्यानंतर आम्ही आलो, माकडांचा अधिवास आहे त्या ठिकाणी. विविध प्रकारचे कलात्मकरित्या हे पिंजरे बनवलेले आहेत आणि त्यामध्ये विविध झाडांची प्रतिकृती बनवून त्या माकडांना खेळण्यासाठी एक मंच तयार केलेला होता. माकडही आपले माकड चाळे काही अतिशय निमूटपणे करत होते. माकडांच्या बाहेर, पिंजऱ्याच्या बाहेर ही कृत्रिमरित्या बनवलेली माकडं आणि आतमध्ये आहेत खरोखरची माकडं. ही माकडंही थोडी झोपलेली होती, थोडीफार माकडं झोपलेली होती, थोडी मस्ती करत होती. त्यापैकी छोटी छोटी माकडं होती ती खूपच मस्ती करत होती. त्यानंतर परत आम्ही मोर्चा वळवला पानगेंड्याकडे. त्यांच्या धन्याने म्हणजे त्यांच्या राखणदाराने त्यांच्यासाठी खाणं टाकल्याबरोबर तेही पाण्याचा नाद सोडून बाहेर आले आणि निमूटपणे खाणं खाऊ लागले. त्यामुळे पर्यटकांना एक चांगल्या रीते त्यांना पाहता आलं. आपण पाहू शकता ही पानगड्यांची जोडी अतिशय भलं मोठं पोतं बांधावं त्याप्रमाणे हे पानगंड्यांची जोडी, आजूबाजूला असलेले पक्षी. आणि त्यानंतर आम्ही आता आलो आहोत तरस आणि बिबट्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी. येथेही लोकांना पाहण्यासाठी खास सोय करून ठेवली असते. आम्ही येथे आल्यानंतर तरसही झोपलेला होता. गर्दी बघून तोही झोपून गेला. त्याच्यासाठी एक सुंदर असा बनवलेला हा मंच होता, त्याच्यासाठी बनवलेला सेट होता छानपैकी. पण तरसही सावली पकडून शांतपणे झोपी गेला. त्यानंतर आम्ही मोर्चा वळवला बिबट्याकडे. बिबट्या पिंजऱ्यामध्ये होता, शांतपणे बसला होता. आणि दुसरीकडे एक बिबट्या त्याच्यासाठी खास बनवलेल्या मंचावरती बसून होता. कुठल्या तरी दुसऱ्या प्राण्याची चाहूल लागली, त्यामुळे तो जागरूक झाला आणि त्या प्राण्याच्या पाठीमागे तो पळू लागला. पाहू शकता अशा प्रकारे ही सुंदररित्या बिबट्याची चाळ आपण पाहू शकता. मित्रांनो, या उद्यानात खरंच सुंदररित्या
पशुपक्ष्यांसाठी सोय करून ठेवली आहे. ते उद्यानही सुंदररित्या सजवलेलं आहे. त्यानंतर बाजूच्याच एका मंचावरती खास मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. आमच्या बच्चे कंपनीनेही त्यात भाग घेतली होती. बच्चे कंपनी अगदी तल्लीन होऊन चित्र रंगवत होती. त्यामुळे त्यांचाही थोडा विरंगुळा झाला. थोडा क्षीण घालवण्यासाठी आणि आपल्या कलात्मकतेवरती भर देण्यासाठी ते आता आपली चित्र रंगवू लागली आहेत. अगदी बच्चे कंपनी खुश होऊन अगदी आवडीने चित्र रंगवू लागली आहेत. त्यांचे आईवडील त्यांच्या चित्रांची पाहणी करताना आजूबाजूला बसले आहेत. त्यानंतर आम्ही दुसरीकडे आलो आहोत. आता ही जी दगडापासून बनवलेली गुफा, पहिल्या भागात बोललो होतो की दगडापासून बनवलेली ही गुहा आहे. ती गुहा आपल्याला बाहेरूनच बघता येते, आतमध्ये जाऊ शकत नाही, आतमध्ये जायला परवानगी नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो ही राणीची बाग आहे. अगदी फिरण्यासाठी एक पुरा दिवस इथे पुरणार नाही. तुम्ही नक्की आपल्या मुलांना, मित्रपरिवारांना घेऊन इथे या. अतिशय सुंदर अशा चांगल्यात आल्याचा तुम्हाला भास होईल. लोक परत अस्वलाला शोधण्याची प्रयत्न करत होते, पण अस्वल काही बाहेर येत नव्हतं. आणि अशा प्रकारे आम्ही येथे आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे मंच होता, त्याच्या बाजूला ज्यांच्या स्मरणात जी शेड बनवली होती त्यांचा पुतळा उभारलेला आहे. मित्रांनो, मला इथे खटकलेली गोष्ट म्हणजे त्या पुतळ्यांच्या खाली जी पाटी लिहिलेली आहे ती गुजरातीमध्ये लिहिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठीमध्ये न लिहिता गुजरातीमध्ये लिहिलेली पाटी एक खटकणारी गोष्ट होती. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा फिरणं बंद केलेलं आहे आता इथलं. आणि आम्ही आता इथून पुढे निघणार आहोत मलबार हिलकडे म्हातारीचा बूट बघण्यासाठी. तर मित्रांनी, तुम्हीही या उद्यानामध्ये या निसर्गरम्य अशा परिसरात भेट द्या. धन्यवाद.